महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती मोठी गुंतागुंतीची आणि गंमतशीर झाली आहे. मुख्यमंत्री होऊ पाहणार होते ते आता उपमुख्यमंत्री आहेत आणि जे उपमुख्यमंत्री असतील असं वाटत होतं ते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. भाजप आणि सेना यांचं जे सरकार, आता मी सेना हा शब्द जाणीवपूर्वक वापरतोय कारण की विधानमंडळामध्ये अधिकृतरित्या गटनेते हे एकनाथ शिंदे आहेत आणि एकनाथ शिंदेंचं पत्र राज्यपालांकडे जे अगदी तेव्हा म्हणजे 2019ची गोष्ट आहे तेव्हापासून आहे ते तेच असल्यामुळे त्याच्यामध्ये आपण तांत्रिकदृष्ट्या बदल करायची काही गरज नाही. याच्यातली आश्चर्याची गोष्ट अशी आहे की ज्या भाजप सेना युतीने एकत्रितपणे निवडणुका लढवल्या होत्या 2019ला, तीच युती आता सत्तेवरती आहे. मधल्या काळात काय होतं, 2.5 वर्षामध्ये ती युती फोडून अवैध पद्धतीनं दुसरं सरकार कसं आलं होतं ह्याची राजकीय चर्चा पण बाजूला ठेवूयात आपण. 2.5 वर्षापूर्वी निवडणुका झाल्या तेव्हा निवडणूक पूर्व युती करून जे सत्तेवरती आले होते, जे मतदारांना सामोरे गेले होते तेच आता सत्तेवरती आहेत. अशा वेळी ज्यांना लोकांनी विरोधी पक्षामध्ये बसायचा म्हणून कौल दिलेला आहे असे काँग्रेस आणि राष्ट्रवादी, त्याच्यामधली जास्त संख्या राष्ट्रवादीची आहे, त्याच्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्याने आता विरोधी पक्ष नेतेपदी बसावं आणि आपण सक्षम विरोधी पक्ष आहोत हे सिद्ध करावं. हा मुद्दा जरा आम्हाला प्रकर्षाने मांडायचा. म्हणजे जसं तुम्ही 15 वर्ष सलग तुमची सत्ता होती, आताही 2.5 वर्ष तुम्ही शिवसेनेबरोबर सत्ता उपभोगली आहे, तर आता तुम्ही विरोधी पक्ष म्हणून लोकशाहीमध्ये जी महत्त्वाची गोष्ट आहे, विरोधी पक्ष सुद्धा तिथं असावा लागतो. विरोधी पक्षांनी सकारात्मक विरोध तिथं प्रत्यक्ष करून जनसामान्यांची कामं कशी होईल, कारभार कसा चालेल हे बघायचं असतं आणि ती करण्याची संधी आता राष्ट्रवादीला चालून आलेली आहे. शरद पवारांच्या बाबतीमध्ये एक सगळ्यात मोठी अडचण अशी आहे की पवारांना स्वतःच्या पक्षाला कायम सत्तेमध्ये ठेवायची सवय असल्यामुळे सक्षम असा विरोधी पक्ष आपण कसं आहोत हे त्यांना सिद्ध करता येत नाही. अगदी संसदेमध्ये सुद्धा जेव्हा ते सक्षम असा विरोधी पक्ष स्वतः होते, जसं महाराष्ट्रामध्ये ते मुख्यमंत्री होते तसं केंद्रामध्ये, महाराष्ट्रात ते विरोधी पक्ष नेते होते, केंद्रात ते विरोधी पक्ष नेते होते आणि जेव्हा सरकार कोसळलं तेव्हा राष्ट्रपतीकडे निवेदन द्यायची जबाबदारी ही विरोधी पक्ष नेत्याकडे असती. तेव्हा शरद पवारांना त्याच्यामध्ये घेतलं गेलेलं नव्हतं. सोनिया गांधी काँग्रेसच्या बाकीच्या नेत्यांना घेऊन गेल्या होत्या पण शरद पवारांना घेऊन राष्ट्रपतीकडे गेलेल्या नव्हत्या. त्याच्यामुळे आता राष्ट्रवादीवरती ही जबाबदारी आलेली आहे, परिस्थितीनं जबाबदारी आणून दिलेली आहे की तुम्ही सक्षम असा विरोधी पक्ष बनवून दाखवा. बाकीच्या गोष्टी करणं, बडबड करणं हे ठीक आहे. 2 गोष्टी या सगळ्या प्रकरणामध्ये झालेल्या मी स्पष्ट करतो. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मतदारांनी कल जो दिला होता भाजप सेना युतीला दिलेला होता. भाजप किती बरोबर आहे, भाजप किती संधी साधू आहे, शिवसेनेचं काय चुकलं, उद्धव ठाकरेचं काय चुकलं, या सगळ्या चर्चा बाजूला ठेवा. ह्या पक्षीय पातळीवरती चालत राहतील, त्यांना काही अंत नाही, अजूनही आरोप प्रत्यारोप होत राहतील. पण तुम्ही प्रत्यक्ष निवडणूक पूर्व युती करून लोकांच्या समोर गेलेल्या होता तेव्हा तुमच्यावरती जबाबदारी होती आणि लोकांनी ती दिली आणि तुम्हाला प्रत्यक्ष स्पष्ट बहुमत दिलं. ह्याच्या नेमकं उलट काँग्रेस आणि राष्ट्रवादींना विरोधी पक्षात बसण्याचा संदेश लोकांनी दिलेला आहे, कौल दिलेला आहे. हे शरद पवारांचं वाक्य आहे, बाळासाहेब थोरातांचं वाक्य आहे. जेव्हा पत्रकारांनी त्यांना विचारलं होतं की तुम्ही सरकार बनवणार का म्हणून 2019ला, तेव्हा आम्हाला कौल विरोधी पक्षामध्ये बसायचा मिळालेला आहे, मग त्यांनी आता तो निभवावा. दुसरी याच्यातली महत्वाची गोष्ट अशी आहे, आता जेव्हा जे सगळ्यांना अतिशय कड आलेले आहेत उद्धव ठाकरेंच्या बाबतीमध्ये, म्हणून आम्ही ते नव उद्धव प्रेमींचा आक्रोश असा एक व्हिडिओ केलेला होता. 2.5 वर्षाची एक चांगली संधी या सरकारला चालून आलेली होती. लोकांनी काय कौल दिला, तुम्ही तो कसा बदलला हे पण थोडं आता बाजूला ठेवूयात. अशाच पद्धतीने बिहारमध्ये जेव्हा लालू प्रसाद यादव यांच्या बरोबरची सत्ता उपभोगत असताना ज्या अडचणी आल्या म्हणून रात्रीतून नितीश कुमार यांनी ती युती तोडली. जी निवडणूक पूर्व युतीतून सत्तेवरती आली होती ती नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांची युती तोडली आणि त्यांनी म्हणजे ते सरकार बरखास्त झाल्याच्या नंतर भाजपच्या पाठिंब्यावरती परत सरकार स्थापन केलं. हाही लोकशाहीला दिलेला धोकाच होता. मतदाराला ची दिशाभूलच केलेली होती, मतदारांच्या कौलाचा अवमानच केला होता. पण जे मी आता मुद्दा सांगू इच्छितोय की त्या संधीचा फायदा घेऊन त्यांनी अशा पद्धतीनं राजकारभार केला की पुढच्या वेळेस जेव्हा ते परत भाजप बरोबर लोकांना समोर गेले, लोकांनी त्यांनाच कौल दिला आणि ते परत सत्तेवरती आले. मग आता हीच संधी उद्धव ठाकरेंना चालून आलेली होती.
तुम्ही कुठल्याही कारणानं का होईना भाजपने तुम्हाला फसवलं हे पण आपण एक वेळ गृहीत धरू. हे सगळं झाल्याच्या नंतर तुम्हाला 2.5 वर्षाची संधी होती की तुम्ही असा काही कारभार करून दाखवायला पाहिजे होता की तुमच्या पक्षामध्ये फूट पडली नसती आणि नंतर निवडणुकीला सामोरे जाताना तुम्हालाही मतदारांना अभिमानाने जाऊन सांगता आलं असतं की तुम्ही सांगितलेला कौल अमान्य केला हे बरोबर आहे, पण आम्ही मधल्या काळामध्ये असा कारभार करून दाखवलेला आहे की जेणेकरून तुम्ही आता आम्हाला ही जी आमची नवीन राजकीय तडजोड आहे याला तुम्ही कौल द्या. हे पण घडू शकलं नाही. म्हणजे अगदी उदाहरण म्हणून मी शेवटचे 2 त्यांच्या त्या बैठकीतले उदाहरण ते निर्णय झालेले आहेत नामांतराचे ते देतो. औरंगाबादचं संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव झाल्याच्या नंतर औरंगाबादच्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले, कारण की हे आम्हाला फसवलेलं आहे म्हणून. आता तुम्ही लक्षात घ्या की तुम्ही ज्याच्यासाठी तडजोड केली होती त्यांच्याबरोबर गेलात, मुख्यमंत्रीपद मिळवलं, 2.5 वर्ष सत्तेमध्ये राहिलात आणि ते पक्ष त्यांचे कार्यकर्ते तुमच्यावरती नाराज आहेत. तुमचे तर नाराजच आहेत आमदार म्हणून, ते सरळ सरळ निघूनच गेलेत म्हणून तर सत्ता कोसळलेली आहे. आता ह्याच्यामध्ये राष्ट्रवादी पक्ष वाचतो यासाठी की अजूनही त्यांच्या कार्यकर्त्यांनी उघडपणे काहीही नाराजी व्यक्त केलेली नाही. काँग्रेसच्यांनी केली, काँग्रेसचे मंत्री पण बाहेर पडले, तुमचे तर आमदार बाहेर पडले. राष्ट्रवादीचं असं काही झालेलं नाही. राष्ट्रवादी नेते शरद पवार आहेत, सर्वोच्च नेते, त्यांनी सांगितलेला आदेश आजही त्यांचे सगळे अनुयायी जे आहेत ते सच्चेपणाने पालन करतात. आता सरकार म्हणून माझं त्यांच्याकडून अपेक्षा अशी आहे की सक्षम असा विरोधी पक्ष म्हणून तुम्ही स्वतःला सिद्ध करून दाखवा. खरं तर आता एक चांगली संधी इतक्या सगळ्या उठापटीतून शरद पवारांसाठी चालून आलेली आहे. शरद पवारांनी पावसात भिजून 54 आमदार कसे निवडून आणले हे तुम्ही वारंवार सांगता. तर आता उरलेले 2-2.5 वर्षे या ज्या सरकारची जी आहेत नवीन सरकारची, त्या काळामध्ये तुम्ही सक्षम असा जी गोष्ट स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेता म्हणून करून दाखवली, तुम्ही ह्या सरकारची सगळी उणेदाणी काढू शकता. तुम्ही सक्षमपणे विरोधी पक्ष बनून दाखवा. तुम्हाला अजून एक संधी अशी आहे की काँग्रेस पक्ष पुरता खिळखिळा झालेला आहे. कारणं कुठली असो, केंद्रातली असो किंवा राज्यातली असो, काँग्रेसचा उमेदवार कसा निवडणुकीमध्ये पडतो हे पण आता सिद्ध झालेलं आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा काँग्रेसच्या नेत्यांवरती विश्वास राहिलेला नाही, काँग्रेसच्या केंद्रीय नेत्यांवरती विश्वास राहिलेला नाही. केंद्रीय नेतृत्व पूर्णपणे निकामी झालेलं आहे. हे तर शरद पवारांनी सांगितलेलं आहे. पडकी हवेली आहे काँग्रेस म्हणजे तुम्ही सांगितले. तेव्हा आता शरद पवारांना संधी आहे. जयंत पाटील किंवा जे कोणी तुम्ही नाव सुचवताल तो विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांना सक्षमपणे काम करावं. या 2-2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये शरद पवारांनी फक्त एकदाच पावसामध्ये भिजून सभा घेण्याच्या पेक्षा, आताही पावसाळा सुरू झालेला आहे, जिथं शक्य आहे तिथं त्यांनी पावसात न भिजता छत्री धरून का होईना सगळीकडचे दौरे करावे आणि आपल्या पक्षाला सक्षम विरोधी पक्ष आहे म्हणून हे सिद्ध करावं. ही संधी त्यांच्यावरती परिस्थितीनं चालून आणलेली आहे. त्यांच्या पक्षातले बाकीचे पण नेते आहेत, ते जरा जनतेसमोर येऊ द्या. वारंवार तुमचा चेहरा समोर आला पाहिजे असं नाही. भाजपनी वेगवेगळ्या ठिकाणी आपले नवीन कार्यकर्ते पुढे आणले, नवीन लोकांना संधी दिली, बरोबरच्या लोकांना आपल्या पक्षामध्ये आणलं किंवा आपल्या जसं हेमंत बिस्व शर्मांना मुख्यमंत्री केलं किंवा आता एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं, नितीश कुमारांना मुख्यमंत्री केलं. म्हणजे अशा पद्धतीनं स्वतःच्या पक्षात दुसऱ्यांना घेऊन मुख्यमंत्री करणं असो किंवा दुसऱ्या पक्षांना बरोबर घेऊन त्यांना मुख्यमंत्रीपद देऊन ते पूर्ण काळ टिकवणं असो, हे लक्षात घ्या. असं मध्ये आधीच पाठिंबा काढून घेणं किंवा खंजीर खुपसणं निघून जाणं ही गोष्ट नाहीये. ही फार मोठी संधी आता राष्ट्रवादीला चालून आलेली आहे. राष्ट्रवादीनी स्वतःला सक्षम विरोधी पक्ष म्हणून सिद्ध करावं. विरोधी पक्ष नेता म्हणून तुमचा जो कोणी समोर असेल त्याची प्रतिमा चांगली असावी आणि काँग्रेसचे जे कार्यकर्ते हातबल झालेले आहेत त्या सगळ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना आशेची जागा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस असू शकतं. कारण की त्यांचे जे नेते, त्यांचे ज्या विचारसरणीला स्वतःला औरंगाबादच्या कार्यकर्त्यांनी स्वतःला गांधीवादी म्हणून घेतलेलं आहे. औरंगाबादचं नामांतर करताना त्यांनी जे काही खुलासे केले म्हणजे पत्र लिहिले त्याच्यामध्ये आम्ही कसे गांधीवादी आहोत हे सांगितलेलं आहे. हे सगळे कार्यकर्ते राष्ट्रवादीमध्ये येऊ शकतात. त्यांना राष्ट्रवादी हाच एक पर्याय आता शिल्लक आहे. जर तुम्ही स्वतःला सक्षम असा विरोधी पक्ष म्हणून दाखवलं तर उद्या महाराष्ट्रातला काँग्रेस पक्ष संपून जाईल आणि राष्ट्रवादीच हा प्रमुख असा विरोधी पक्ष आणि मग भावी सत्ताधारी पक्ष. किंवा ही सत्ताधारी पक्षाच्या विरोधामध्ये जो असतो तो भावी सत्ताधारीच असतो. विरोधी पक्षाची जबाबदारी ती असते की आम्ही पर्याय म्हणून समोर आहोत.
काँग्रेस पर्याय म्हणून आता शिल्लक राहत नाही. स्वतः पवारांनी पण सांगितलंय, परिस्थिती पण तीच सांगते आहे. तुमच्याकडे सक्षम असं नेतृत्व आहे, दुसऱ्या फळीचे पण सक्षम असे नेते आहेत, प्रशासनावरती पकड असलेले पण अतिशय ज्येष्ठ आणि चांगले नेते आहेत. तुम्हाला प्रशासनातल्या त्रुटी कळतात. आता हे जे एकनाथ शिंदे सरकार सत्तेवरती आलेलं आहे, ह्याच्या प्रशासनात यांना चालवत असताना, सरकार चालवताना येणाऱ्या अडचणीची तुम्हाला जास्त चांगली कल्पना आहे. तुम्ही त्या सगळ्या त्रुटी ओळखू शकता. या सरकारचे वाभाडे तुम्ही विधिमंडळामध्ये काढू शकता. ही तुम्हाला संधी चालून आलेली आहे, जी संधी वारंवार शरद पवारांनी गमावली. सक्षम असा विरोधी पक्ष असण्याची, आणि एकदा तुम्ही सक्षम आणि एक हाती, शरद पवारांवरती जो दावा आरोप आहे की तुम्ही एक हाती कधीही महाराष्ट्रावरती तुम्ही सत्ता आणू शकला नाहीत, तर त्यांना आता संधी आहे. 2.5 वर्ष शरद पवारांच्या पक्षांनी अतिशय मेहनत करावी, पूर्ण महाराष्ट्रामध्ये दौरे करावेत. पावसात भिजायची गरजच आहे असं नाही, उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात पण तुम्ही दौरे करू शकता, वर्षभर दौरे करू शकता, संपर्क करू शकता. तुम्ही ते करा. पुढच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी पक्ष स्वतःच्या जीवावरती सरकार स्थापन करू शकेल असा विश्वास किमान तुमच्या मतदारामध्ये निर्माण करावा. इथेच थांबूयात. धन्यवाद.